बातमी रोहित पवारांसंदर्भात। रोहित पवारांची राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या भेटीला ते गेले आहेत। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात आणि दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती चर्चा ते करणार असल्याचं आता समजतंय। याआधी रोहित पवार यांनी राज्यातील विविध प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या। कर्नाटकात दाखल गुन्हा सीआयडीकडे प्रकरण वर्ग केल्यानंतर डीजी सदानंद दाते यांचीही त्यांनी भेट घेतली। राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सक्रिय हालचाली पाहायला मिळत आहेत। राजकीय वर्तुळात त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। जिष्णुदेव वर्मा यांच्या भेटीसाठी रोहित पवार गेलेले आहेत आणि काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या भेटीत ते चर्चेले जाऊ शकतात। पहिला मुद्दा ज्याचा खरतर मागोवा नेहमीच रोहित पवार घेत आहेत ते म्हणजेच अजित पवार यांचा जो अपघात झाला होता त्या प्रकरणासंदर्भात। दुसरं म्हणजे दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, या सगळ्यांवरती ते चर्चा करू शकतात। आणि याआधी सुद्धा रोहित पवारांनी खरतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांची राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत। त्यामुळे सध्या ते काही प्रमाणात आपण पाहतोय ॲक्शन मोडवरती आलेलं पाहायला मिळत आहेत। केवळ अजित पवार यांच्या अपघाता प्रकरणासंदर्भातच नाही तर इतरही अनेक गोष्टींवरती ते नेहमीच बोलताना पाहायला मिळतात। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रिजवान, आता ही जी भेट होतीये यामधला अगदी महत्त्वाचा आवर्जून जो चर्चेला जाऊ शकतो तो मुद्दा कुठला? वैष्णव, नक्की आपण जर पाहिलं तर आमदार रोहित पवार हे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेटीसाठी महाराष्ट्र लोकभवनमध्ये दाखल झालेले आहे। खरं तर अजित पवार यांच्या अपघातानंतर 3 महिने उलटले, अद्यापर्यंत न्याय जो आहे तो या ठिकाणी भेटलेला नाही। त्यामुळे हे भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा देखील करण्याची माहिती जी आहे ती देखील समोर आहे। याआधी रोहित पवार यांनी महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना देखील भेटीगाठी घेतली होती। खरं तर ज्या पद्धतीने अजित पवार यांचा अपघात निधनानंतर कुठेतरी त्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेत्यांनी देखील भेट घेतली होती। कर्नाटकात दाखल गुन्हा सीआयडीकडे वर्ग केल्यानंतर कुठेतरी हा भेट देखील त्यात महत्त्वाचा मानला जातो। आणि त्यामुळे सर्वात मेन म्हणजे की ज्या पद्धतीने रोहित पवार हे अग्रणी अनेक नेत्यांना भेटीगाठी घेत आहे की ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघातानंतर त्यामुळे लवकरात लवकर जे आहे ते पवार कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी रोहित पवार जे आहे ते धडपड करताना आपल्याला दिसून येतं। वैष्णवी, अर्थातच रिजवान, त्यांची ही धडपड आपण पाहतोय, अनेकांच्या भेटी ते घेत आहेत। त्यामुळे नेमकं यातून काय फलित येतंय समोर ते पाहावं लागेल। धन्यवाद।